ही मराठी भाषेतील कविता हे आम्रपाली सादर करतोय. चलूया. हे आम्रपाली, हे आम्रपाली, हे आम्रपाली, तुझ्या जन्माचे रहस्य. हे आम्रपाली, तुझ्या जन्माचे रहस्य अद्भुत असे राहिले. तुझ्या जन्माचे रहस्य अद्भुत राहिलेले आहे. वैशालीच्या आम्रमना, वैशालीच्या आम्रमनात वैशाली राज्याचे सामंत, वैशाली राज्याचे सामंत महानमन यांना वैशालीची रखवाली करताना, वैशालीची रखवाली करताना तुझे नवजात असे सापडले. तुझे नवजात असे सापडणे सामंत यांना मुलबाळ नसणे, सामंत यांना मुलबाळ नसणे हा नीतीचा जोगसुद्धा, हा नीतीचा जोगसुद्धा अगदी सहज नव्हता ग. हा नीतीचा जोगसुद्धा अगदी सहज नव्हता ग. हे आम्रपाली, हा नीतीचा जोगसुद्धा अगदी सहज नव्हता ग. हे आम्रपाली, आम्रपाली तू वनात सापडली, आम्रवनात तू सापडली. म्हणूनच छान तुझे नाव, म्हणूनच छान असे तुझे नाव आम्रपाली अर्थात आम्र अधिक पल्लव, आम्रपाली अर्थात आम्र अधिक पल्लव असे छान ठेवले गेले, असे छान ठेवले गेले. परंतु ज्या जन्मदात्या आईने, परंतु ज्या जन्मदात्या आईने तुला आम्रवनात फेकले होते, परंतु ज्या जन्मदात्या आईने तुला आम्रवनात फेकले होते त्या जन्मदात्या आईची, त्या जन्मदात्या आईची मानसिक वेदना काय असेल बरे, मानसिक वेदना काय असेल बरे. मला आजही त्या वेदनांची, मला आजही त्या वेदनांची डॉक्टर असल्याने चांगली जाणीव आहे, डॉक्टर असल्याने चांगली जाणीव आहे. कारण वेदनांच्या जगाची नव्हती, कारण वेदनांच्या जगाची नव्हती. इतकी ती सहज नाही ग, इतकी ती सहजही नाही ग. हे आम्रपाली, इतकी ती सहजही नाही ग. हे आम्रपाली, तुझे असाधारण रूपसौंदर्य, तुझे असाधारण रूपसौंदर्य, तुझी ती नृत्यसंगीत कला, तुझी ती नृत्यसंगीत कला ही संपूर्ण वैशाली राज्यात, ही चर्चा संपूर्ण वैशाली राज्यात आणि आजूबाजूच्या सर्व गण राज्यात, आणि आजूबाजूच्या सर्व गण राज्यात ह्यामध्ये चर्चेला जात होती, ह्यामध्ये चर्चेला जात होती. तुला मागणी घालणारे हात, तुला मागणी घालणारे हात अगणित झालेले होते, तुला मागणी घालणारे हात अगणित झालेले होते. तुझे ते अप्रतिम सौंदर्य, तुझे ते अप्रतिम सौंदर्य, तुला वैशाली राज्य निवासार, तुला वैशाली राज्य निवासार वैशाली जनपद कल्याणी, वैशाली जनपद कल्याणी नगरवधू बनण्यास बाध्य झाले. तुला वैशाली राज्य निवासार वैशाली जनपद कल्याणी नगरवधू बनण्यास बाध्य झाले. कारण वैशाली गणराज्यात, कारण वैशाली गणराज्यात शांती एकता ही महत्त्वाची होती, कारण वैशाली गणराज्यात शांती एकता ही महत्त्वाची होती. तुला प्रेम करणारे अधिकार असले तरी, तुला प्रेम करणे अधिकार असले तरी तुझे लग्न स्वातंत्र्य हिरावले गेले होते, तुझे लग्न स्वातंत्र्य हिरावले गेले होते. जेव्हा कधी मी तुझे चरित्र वाचतो, जेव्हा कधी मी तुझे चरित्र वाचतो मलाही तुझ्या प्रेमाची भुरळ होते, जेव्हा कधी मी तुझे चरित्र वाचतो मलाही तुझ्या प्रेमाची भुरळ होते ग. हे आम्रपाली, मलाही तुझ्या प्रेमाची भुरळ होते ग. हे आम्रपाली. मग सम्राट बिंबिसार, मग सम्राट बिंबिसार हा सुद्धा तुझ्या प्रेमात आहट होण्याने, हा सुद्धा तुझ्या प्रेमात आहट होण्याने सम्राट वस्त्र सोडून प्रवासी वेशात, सम्राट वस्त्र सोडून प्रवासी वेशात तुझ्या वैशाली गणराज्यात दाखल झाला, तुझ्या वैशाली गणराज्यात दाखल झाला. तुझ्या राजनर्तकी दरबारामध्ये, तुझ्या राजनर्तकी दरबारामध्ये तो नेहमी हजरात होता, तो नेहमी हजरात होता. आम्रपाली तुझे बिंबिसार असून जुळले, आम्रपाली तुझे बिंबिसार सुत जुळले. तुझ्या प्रेमाच्या खोल दरीतून, तुझ्या प्रेमाच्या खोल दरीतून मग सम्राट बिंबिसारांना, मग सम्राट बिंबिसारांना तुला महाराणी करायची होती,
तुला महाराणी करायची असल्याने बिंबिसार यांनी वैशाली राज्यावर आक्रमण केले असल्याने तुला बिंबिसारांचे रूप कळले. तुझ्या वैशालीकरणाचे देशद्रोही हा आरोपही लादला गेला. तू देशद्रोही आरोपाचा सामना करताना सम्राट बिंबिसाराला युद्ध थांबवावे हे बोललेल्यावर सम्राट बिंबिसारांनी तुझ्या शब्दाला मान देत वैशाली मगध युद्धाला विराम दिला. परंतु वैशाली राज्य प्रेमासाठी बिंबिसारांनी दिलेला विवाह प्रस्ताव तो नाकारला. राजकीय दुर्यातून तुम्ही विभक्त झालात. परंतु बिंबिसार तुझ्या मिलनाचा अंकुर विमल कौंडण्य जन्माला आला होता. काहींच्या मध्ये जीवकही संदर्भ आहे. पुढे तुझा पुत्र विमल कौंडण्य हा सुद्धा बुद्ध संघाला शरण गेला. आणि तू सुद्धा बनते विमल कौंडण्य यांचा बुद्ध उपदेश ऐकून तू सुद्धा बुद्धाला शरण गेलीस. आपले अम्लवान राजमहाल संपत्ती पूर्णतः बुद्धाला शरण देऊन पूर्णतः बुद्धाला दान करून तू अर्हत अवस्थेला पोहोचलीस. हे अम्लपाली तुझा त्याग, तुझी देशभक्ती, तुझा जीवन संघर्ष सर्व काही बुद्ध संघाला दान देणे, तुझे निरागस प्रेम दुरावा होणे, तुझे अर्हत अवस्थेला जाणे इतके सहज संदर्भ नाहीत. आजच्या आधुनिक भारत युगात स्वयंफायदा घेण्याकरता कोण कधी दगावाजी करतील वा कोण कधी अनैतिक मार्ग स्वीकारतील. हा तर एक संशोधनाचा मार्ग आहे. हे अम्लपाली तुझा इतिहास हा महान आहे. तो इतिहास बोलला गेला आहे. कधीच न पुसण्याकरता ह्या भारत युगात नमोदाय जय भीम.